ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की अर्जुन सायली पुन्हा एकदा महिपतकडे जाऊन महिपतची चांगली खरडपट्टी काढणार. तर त्याच ठिकाणी त्यांना नागोबाला भेटायला गेलेली सुमन सापडणार. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया ही अस्मिताचे कान भरणार. आता नेमकं काय काय कसं कसं घडतं हे सगळं काही शेवटपर्यंत आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. सुमन ही बिचारी आता नागोबाकडे आलेली असते. आपल्या नवऱ्याला भेटायला जायची इच्छा सुमनला खूप लागून राहिलेली असते. पण आता सुमनला नागोबाला भेटायला जायला भीतीसुद्धा वाटत असते. तिला वाटत असतं जर रविराज काकांना कळलं तर काय होईल, भाऊजी काय विचार करतील, भाऊजींना राग येईल. पण नाही, कितीही काहीही असलं तरी हे माझे आहो आहेत, यांना न भेटता एवढे दिवस मी कशी काय राहू शकते, यांची काय अवस्था आहे, हे कशा परिस्थितीत राहत आहेत हे एकदा मला स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजेच. पण जर मी यांना भेटायला गेले तर हे काय म्हणतील, यांना वाटेल मुद्दाम मी यांच्या जखमेवर मीठ चोळायला आली आहे. नाही, नको नको, मी भेटायला जायलाच नको त्यापेक्षा. पण नाही, नको, कितीही काहीही असलं, यांना काहीही वाटलं तरी मला यांची काळजी आहे. हे सत्य काही बदलता येणार नाही आहे. मी जाऊन यांना भेटतेच. जे व्हायचं असेल ते होऊ देत, पण मला ह्यांना भेटल्याशिवाय काही चैन पडणार नाही. मी ह्यांना बघून भेटून येतेच असा विचार करून बिचारी सुमन आता नागोबाला भेटायला येते. आणि आहो, ही काय अवस्था झाली आहे तुमची असं म्हणते आणि तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. आता नागोबा मनातल्या मनात विचार करतो, असं वाटतं हिचं थोबाड फोडावं, हिचा जीव घ्यावा, हिचा गळा दाबावा. आज माझ्यावर ही जी काही वेळ आली आहे ती हिच्यामुळेच आली आहे. नाही नाही नागराज, नाही, शांत हो, शांत हो. सध्या जर तुला तुरुंगातून बाहेर पडायला कोणी मदत करू शकणार असेल तर ती फक्त ही एकमेव बावळट बाई आहे. जर हिने सांगितलं तर आणि फक्त तरच दादा तुला जेलच्या बाहेर निघण्यासाठी मदत करू शकतो. आणि दादाने जर केस मागे घेतली तर सर्व व्यवस्थित होऊ शकतं. मग नागराज आता सुमनबरोबर प्रेमाने बोलू लागतो. तो सुमनला म्हणतो, बघतेस ना सुमन, तुझ्या नवऱ्याचे काय हाल होत आहेत ते. मला मान्य आहे मी तुझ्याशी वाईट वागलो, पण सुमन मला त्या प्रत्येक गोष्टीचा खूप पश्चाताप आहे. सुमन म्हणते, अहो पण तुम्ही जे वागलात ते चुकीचं होतं. नागराज म्हणतो, अगं मला माझी चूक कळते आणि मला पश्चातापसुद्धा होतोय सुमन. आता मला इकडनं बाहेर निघायचं आहे, मला सुधारायचं आहे. सुमन मला मदत कर. सुमन म्हणते, अहो मी काय मदत करणार तुमची, उलट मला तुमची दया आली, आठवण आली म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. तर तोपर्यंत इकडे आता सायली अर्जुन त्या बाईला भेटायला गेलेले असतात जिच्याकडे सदाशिव आणि मैनावतीने त्यांच्या मुलीला विकलेलं असतं. सायली अर्जुन तिकडे जातात, तिला चांगलं धमकावतात, घाबरवतात आणि सांगतात की हे बघ, जे काही सत्य असेल ते गुपचूपपणे आम्हाला सांगून टाक. आमच्यापासून काहीही लपवाछपवी करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण जितकी जास्त लपवाछपवी करण्याचा तू प्रयत्न करशील तितकी जास्त या सगळ्यामध्ये तू गोवली जाशील, तू अडकशील. त्यावेळी मग मात्र ती बाई घाबरते आणि ती बाई सरळ शब्दात सांगते की तुम्हाला जर बबली लोखंडेची खरी ओळख हवी असेल तर तुम्ही एक काम करा. बबली ज्या शाळेत होती लहान असताना त्या शाळेमध्ये जा. ती माझ्याकडे आली तेव्हा 5 वर्षांची होती. तिच्या आईवडिलांनी तिला म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये घातलं होतं आणि त्यावेळी तिथे तिचं नाव नोंदवलं होतं. तुम्ही त्या शाळेत गेलात तर तुम्हाला माहिती सापडेल. मग सायली आणि अर्जुन प्रियाच्या त्या म्युन्सिपाल्टी शाळेमध्ये येतात आणि तिकडे आता मस्टर चेक केल्याबरोबर सायली आणि अर्जुनला त्या ठिकाणी प्रियाचं जे खरं नाव असतं बबली लोखंडे ते सापडतं. बबली सदाशिव लोखंडे आणि त्याचबरोबर आईवडिलांच्या नावाच्या जागी तिथे सदाशिव आणि मैनावती लोखंडेचं नाव सापडतं. तिथे प्रियाची खरी जन्मतारीखसुद्धा असते आणि प्रियाचा खरा फोटोसुद्धा असतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर सायली आणि अर्जुनला ही गोष्ट क्लिअर होते की याचा अर्थ बबली लोखंडे म्हणजेच प्रिया ही आहे आणि बबली ही आपल्या घरामध्ये खोटी खोटी तन्वी म्हणून घुसलेली आहे. आता अर्जुन म्हणत असतो, आता तर मी प्रियाला सोडणार नाही. त्यावर सायली म्हणते, अहो शांत व्हा, हे सगळं जर प्रियाने केलं आहे तर यामागे फक्त प्रिया एकटीच नाही आहे. अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला नेमकं बायको काय म्हणायचं आहे, प्रिया एकटी नाही आहे म्हणजे हे सगळं तर तिनेच केलं आहे. आपल्या लक्षात येतं आहे की आता आपल्या हातात सगळे पुरावे सापडलेले आहेत आणि आता मी काहीही तुझं ऐकणार नाही आहे, मी थांबणारच नाही आहे, मी जाणार आहे आणि आता प्रियाला जाब विचारणार आहे, तिला चांगलं खडसावून काढणार आहे. तिची हिंमत कशी झाली खोटं बोलण्याची, तिची हिंमत कशी झाली माझ्या घरात घुसण्याची. सायली अर्जुनला सांगते, हे सगळं प्रिया एकटी करूच शकत नाही, तिच्या मागे नक्कीच मास्टर माइंड म्हणून नागराज आहेच, पण त्याबरोबर महिपतसुद्धा आहे. महिपत आणि नागराजने आतापर्यंत बरेच कांड सोबत केलेत. मग अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुझं, आपल्याला आता नागोबा तर काही मदत करणार नाही आहे, पण महिपतकडनं नक्कीच आपल्याला काहीतरी मदत मिळू शकते. मग आता अर्जुन सायली महिपतकडे येतात आणि आता महिपतला अर्जुन आणि सायली प्रश्न विचारू लागतात. तर महिपत त्यांना म्हणत असतो की मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्ही अंधारात चालताय, तुम्ही उजेडाकडे जा. उजेडात गेलात की तुम्हाला तुमच्या घरात काय घडतंय ते दिसेल, पण तुम्हाला मी बोललेलं समजलं नाही, हा तुमचा दोष
दोष आहे. आता यामध्ये मी तुमची उपर काहीही मदत करू शकत नाही. अर्जुन म्हणतो, आम्हाला कळलं होतं की तू ते सगळं प्रियाच्या बाबतीतच बोलत होतास, पण आता तू ते सगळं तिच्या बाबतीत का बोललास हे आम्हाला सांग. प्रिया बबली लोखंडे तन्वी किल्लेदार नाही आहे हे आम्हाला सत्य समजलं आहे, पण बबलीला तुम्ही तन्वी म्हणून का आणलं? नक्की तुमचा हेतू काय होता? ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायचे आहेत. महिपत, पटापट बोल की तुम्ही हे सगळं कशासाठी केलं? तू नागराजची मदत केलीच असणार आहेस हे सगळं करायला, हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे, पण तुम्ही हे सगळं का केलं? तुम्हाला हे सगळं करून काय मिळालं? या सर्व गोष्टींचं क्लिअरिफिकेशन मला हवं आहे. मग आता लगेचच महिपत हा सांगतो पटापट अर्जुनला की हे सगळं नागोबाने प्रॉपर्टीसाठी केलं. त्या किल्लेदारने ती सगळी प्रॉपर्टी त्या मूर्ख मुलीच्या म्हणजे प्रियाच्या नावावर केली असते आणि मग त्या प्रियाने ती सगळी प्रॉपर्टी नागराजला देऊन टाकली असती, असा आमचा प्लॅन होता. त्यावर हे ऐकून मग मात्र अर्जुनला आता खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणत असतो, बापरे, प्रॉपर्टी आणि पैशासाठी ही लोक किती खालच्या थराला जाऊन वागू शकतात, मला खरंच कळत नाही आहे. इतकीही नीच नालायक वृत्तीची लोकं असतात का या जगात? सायली, काय गं हे सगळं? सायली म्हणते, अहो यापेक्षा तरी कितीही विचित्र लोक असतात ह्या जगात. जाऊ द्या, तुम्ही उगाच स्वतःला मनस्ताप करून घेऊ नका. आपण इकडे आता जास्त वेळ थांबलो ना तर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होईल. त्यापेक्षा आपण इकडनं निघालेलंच बरं. आपण निघूया. मग सायली आणि अर्जुन दोघंही जणं तिकडनं निघालेले असतात. आता ते दोघं जणं तिकडनं बाहेर पडताना सायली म्हणत असते, आता आपण प्रियाला सोडायचं नाही जर तिला मी जन्माची अद्दल घडवली ना तर माझंसुद्धा नाव सायली नाही. अहो ती काय समजते काय स्वतःला? माझ्या घरातल्यांना फसवते, माझ्या घरच्यांशी खेळते. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तरीही जेव्हा ती तन्वी म्हणून परत आली होती ना तेव्हा घरातल्या सगळ्यांची मनं तिने जिंकली होती, कारण ती प्रतिमा आत्याची मुलगी होती म्हणून सगळेजण तिच्या सर्व चुका पोटात घालत होते. पण मी खरं बोलू का तुला, ती तन्वी आहे असा माझा तेव्हाही विश्वास वाटत नव्हता. पण काय करणार, रविराज काकाने सर्व गोष्टींची खात्री करून घेतलेली आहे असं सांगितल्यामुळे मग मलासुद्धा विश्वास ठेवावा लागला. सायली म्हणते, पण आता आपल्याला शेवटी सत्य समजलं आहे ना, मग आता आपण तिच्यावरती विश्वास ठेवणं तर दूर, तिला नजरेवर सुद्धा उभं करायचं नाही. मलासुद्धा असं झालं आहे की कधी एकदाची मी प्रियाला घरातनं बाहेर काढते. ती प्रिया म्हणजे ना आपल्या सुभेदारांच्या घराला लागलेली वाळवी आहे. वाळवी, ती वाळवी लवकरात लवकर काढली तरच घर स्वच्छ आणि साफ होईल. आता हे सगळं सायली अर्जुन बोलत बोलत चाललेले असताना अचानक सायलीची नजर सुमन काकूवर पडते. सायली अर्जुनला म्हणते, अहो थांबा जरा 1 मिनटं. अर्जुन म्हणतो, काय झालं? आता साला सुमन काकूंना पाहिल्यासारखं होतंय, बहुतेक तिकडे सुमन काकू आहेत. अर्जुन म्हणतोस, बायको काहीही काय, सुमन काकू इकडे काय करेल? सायली म्हणते, मी बघितलं आहे सुमन काकूंना, तुम्ही थांबा बरं. मग अर्जुन म्हणतो, अगं पण सायली म्हणते थांबा. मग आता ते दोघं पुढे जाऊन बघतात तर तिथे खरोखर सुमन असते. सायली अर्जुनला बघून सुमन घाबरते. सायली अर्जुन तिला विचारतात की सुमन काकू खूप दिवसांनी दिसलात, पण तुम्ही इकडे काय करताय? सुमन घाबरलेली असते आणि ती म्हणते, नाही काही नाही, मी ते सहजच आपलं. त्यावर सायली म्हणते, सुमन काकू तुमच्या या तोतरण्यातनं आणि गडबडण्यातनंच आम्हाला स्पष्टपणे क्लिअर होतं आहे की तुम्ही इकडे नागराज काकांना भेटण्यासाठी आला होतात. बरोबर बोलतोय ना आम्ही सुमन काकू? अहो पण ज्या माणसाने तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, तुम्हाला वेडं बनवण्याचा प्रयत्न केला, ज्या माणसामुळे तुमचं घर मोडकळीस आलं, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्या तशा हलकट हरामखोर माणसाला भेटायला येण्याची सुमन काकू तुम्हाला काय गरज होती? कशाला आलात तुम्ही इकडे नागराज काकांना भेटायला? हे बघा सुमन काकू, मला मान्य आहे की तुम्हाला नागराज काकांची आठवण वगैरे येणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे, पण आता कितीही आणि काहीही असलं तरी तुम्ही तुमच्या मनाला आवर घातला पाहिजे. नागराज काकांनी आत्तापर्यंत तुम्हाला बायको म्हणून कधीही प्रेमाने वागवलेलं नाही, कधीही चांगलं तुमच्याबरोबर बोलले नाही. मग तरीही आज नागराज काका जेव्हा अडचणीत आहेत तेव्हा तुम्हाला त्यांची एवढी काळजी वाटायची काय गरज आहे? नागराज काकांनी तुमच्याबरोबर काय काय केलं हे सगळं तुम्ही विसरलाय का सुमन काकू? अहो आठवा ते दिवस जेव्हा नागराज काकांनी तुम्हाला एका अंधाऱ्या खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं. आठवा ते दिवस जेव्हा नागराज काकांनी तुम्हाला डांबून ठेवलं होतं आणि खायला देणं तर दूरची गोष्ट, ते तुम्हाला पाणीसुद्धा विचारत नव्हते. सुमन काकू हे बघा, नवऱ्याची काळजी करणं ही अत्यंत चांगली गोष्ट आहे, पण ज्या नवऱ्याला आपली बायको म्हणून किंमत नाही आहे त्याचा विचार करणं ही पाप आहे असं मला तरी वाटतं. त्यावर सुमन म्हणते, सायली अगं काय करू, तुझं सगळं पटतं, मेंदूला सगळं पटतंसुद्धा, पण मनाला वळत नाही ना गं. काहीही आणि कितीही असलं तरी नवरा आहे गं ते माझं. लग्न झालं आहे आमचं दोघांचं. 20 वर्ष, तब्बल 20 वर्ष संसार केला आहे मी त्यांच्याबरोबर. रडत खडत पडत झडत कसंही काहीही असलं तरी त्यांच्याबरोबर माझं नातं आहे. आणि सायली काहीही आणि कसंही असलं तरी नातं एवढं पटकन नाही ना गं संपवता येत. आता बघ ना तन्वीचंच आणि प्रतिमा वहिनींचंच. त्यावर सायली म्हणते, प्रिया आणि प्रतिमा त्यांचं काय झालं? त्याबरोबर मग लगेच आता ती म्हणू लागते, आज प्रतिमाताई सर्व खेळणी वगैरे काढून बसल्या होत्या तन्वीच्या लहानपणीची. जेव्हा मी त्यांच्याकडे गेले तेव्हा त्यांना विचारलं, काय करताय तुम्ही, का ही सगळी खेळणी वगैरे काढली आहेत तन्वीच्या लहानपणीची? तेव्हा त्या मला म्हणाल्या की म्हणजे
तन्वीचं हे लहानपणीचं रूप, तन्वीचा चेहरा हे सर्व पाहिलं ना की मला अगदी छान वाटतं, मन अगदी भरून येतं. तन्वीवरती भरघोस माया करावीशी वाटते. पण आता ही मोठ्यापणीची तन्वी पाहिली ना की मग मात्र माया, प्रेम, ममता, मनातलं सगळं कुठे अचानक एकाएकी हरवून जातं, काही कळत नाही. मी त्यांना म्हटलं की हे सगळं ती कारस्थानं करते म्हणून झालं असेल. पण त्याच्यावर त्या काय म्हणाल्या माहिती नाही, आपलं मूल कितीही वाईट असलं, कसंही असलं तरी आई कधीही त्याच्यावरती प्रेम करायचं थांबवत नाही. आईचं आपल्या मुलांवर प्रेम कायम खरंच आणि तितकंच राहतं. पण जर आईचं आपल्या मुलांवर प्रेम राहतं, कारण ते नातं असतं, जिथे नातं असतं तिथे ओढ असतेच. तर मग माझं तर यांच्याबरोबर 20 वर्षाचं नातं जोडलं गेलं आहे गं. अगं तुला माहिती आहे, मला जेव्हा अक्कलही आली नव्हती ना तेव्हा माझं यांच्याबरोबर माझ्या आईवडिलांनी लग्न लावून दिलं. ज्या वयात मुली कॉलेज करतात, शाळा शिकतात, प्रेम करतात, त्या वयात माझं लग्न झालं. त्या वयात माझ्यावर घराची जबाबदारी पडली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी यांच्याशिवाय दुसऱ्या व्यतिरिक्त कोणाचा विचारच केलेला नाही आहे. त्यामुळे आज जर हे अडचणीत आहेत किंवा यांना कसला त्रास होतो आहे ना तर मलासुद्धा शांत नाही बसवत आहे. मला मान्य आहे यांची चूक आहे, चूक नाही यांचा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याला माफी मिळणारही नाही हेही मला माहिती आहे. पण काय करू, माझं मन नाही गं मानत. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे अस्मिता ही सचिनला खूप मनवत असते. ती म्हणत असते, सचिन चल ना प्लीज, सचिन चल, ऐक ना माझं, आपण बाहेर सगळ्यांबरोबर बसूया, खाऊया, सचिन चल ना. असं खोलीमध्ये बसून बसून मला खूप बोर व्हायला लागले. सचिन, मला माझ्या माणसांबरोबर एन्जॉय करायचं आहे, राहायचं आहे. त्यावर सचिन अस्मिताला समजावत असतो, अस्मी अगं मला सगळं कळतं आहे गं, पण काय करू, तुझ्या घरातली माणसं मला एक्सेप्ट करायला तयारच नाही आहेत, त्याला काय करू शकतो ना आपण, आणि जर घरातले एक्सेप्ट करत नसतील तर काय करणार. मग अस्मिता म्हणते, आपण कमीत कमी सहज राऊंड मारायला गार्डन एरियामध्ये जाऊया. मग सचिन आणि अस्मिता गार्डनमध्ये जातच असतात. इतक्यात प्रताप, पूर्णाजी आणि कल्पना त्यांना थांबवतात. आणि मग आता प्रताप हा सचिनबरोबर प्रेमाने बोलतो. सचिनला तो म्हणतो, सचिन अरे अस्मिताला ह्या एवढ्या उन्हातानातून खाली घेऊन जाऊ नकोस, तिला त्रास होईल. कल्पना म्हणते, तुम्ही दोघंजणं बसा, मी तुमच्यासाठी कॉफी आणते, आपण मस्त कॉफी पीत इथेच गप्पा मारू. आता हे सगळं बघून अस्मिताला वाटतं, चला याचा अर्थ घरातले सगळेजण आता सचिनबरोबर व्यवस्थित वागू लागलेले आहेत. सगळ्या जणांचं हे असं चांगलं वागणं बघून अस्मिताला खूप आनंद झालेला असतो. अस्मिता विचार करते, याचा अर्थ घरातल्यांनी माझ्या नवऱ्याला एक संधी दिली आहे. आता सचिन आणखीन चांगलं वागेल आणि सगळ्यांचं मन जिंकेल असं तिचं म्हणणं असतं. पण आता हे सगळं काही प्रियाला बघवत नसतं आणि त्यामुळे आता प्रिया त्या ठिकाणी येते. प्रिया ही अस्मिताला म्हणत असते, अस्मिता मला मान्य आहे की सध्या तू खूप खुश आहेस, घरातले सगळेजण तुझ्या नवऱ्याबरोबर चांगलं वागतायत, हे बघून तुला खूप जास्त बरं वाटतंय, आनंद वाटतोय, समाधान वाटतोय. हे सगळं जर सत्य असतं ना तर मलासुद्धा एवढंच आनंद झाला असता, मलासुद्धा हे खूप बरं वाटलं असतं. पण खरं सांगू का, हे सगळं काही नाटक आहे. त्यावर अस्मिता म्हणते, काय? त्यावर प्रिया म्हणते, हो हे सगळं नाटक आहे आणि हे सगळं तुझ्या चांगल्यासाठी सुरू आहे. सध्या तू प्रेग्नंट आहेस आणि प्रेग्नंट असतानाही तू आनंदी नाही आहेस, खुश नाही आहेस, म्हणून सायलीने घरातल्या सगळ्यांना नाटक करायला लावलं आहे की आपण सगळ्यांनी नाटक करायचं सचिनबरोबर अस्मितासमोर तरी कमीत कमी चांगलं वागण्याचं. मग आपण जर सतत सचिनबरोबर अस्मितासमोर चांगलं वागलो तर अस्मिता हिला बरं वाटेल आणि अस्मिता खुश राहू लागेल. खरं बोलते आहे मी, माझ्यावर विश्वास ठेव. त्याबरोबर अस्मिता म्हणते, गप्प बसा, माझा तुझ्यावर ना विश्वास सोड, काडीभरही विश्वास नाही आहे. कारण काय आहे ना, घर कसं फोडायचं, घरात भांडणं कशी लावायची, घरात कलेश कसा करायचा, हे तुझ्या व्यतिरिक्त घरात आपल्या कोणालाही माहीत नाही आहे. मला माहिती आहे ना, तू हे सगळं मुद्दामून मला सांगते जेणेकरून मी जावं, सायली अर्जुनबरोबर भांडावं, वाद घालावे, बरोबर ना. हे बघ, तू कितीही भांडण लावण्याचा प्रयत्न केलास ना तरी मी असं काहीही करणार नाही आहे. मी ना सायली अर्जुनला जाब विचारायला जाणार आहे, ना मी त्यांच्याकडे जाऊन भांडण करणार आहे. त्यावर प्रिया म्हणते, वा नाही अस्मिता, खरंच खूप चांगली गोष्ट आहे की जर तुला सायली अर्जुनबरोबर वाद घालायचा नाही आहे. पण मी खरं सांगते, मी अजिबात खोटं बोलत नाही आहे. हा सगळा त्या सायलीचा प्लॅन आहे आणि तुला जर माझं खोटं, तू स्वतः नोटीस कर, बघ नोटीस कर, घरातले सगळे असे अचानक एकाएकी सचिनबरोबर एवढं गोड का वागू लागले, एकाएकी सचिनबरोबर एवढं चांगलं का बोलू लागले. जी माणसं सचिनला घरातही घ्यायला तयार नव्हती, अगं घरात घ्यायचं तर खूप दूरची गोष्ट, त्याला पाय पुसण्याचीही किंमत द्यायला तयार नव्हती. त्यावर अस्मिता म्हणते, प्रिया माझ्या नवऱ्याबद्दल तोंड सांभाळून बोल. त्यावर ती म्हणते, सॉरी अस्मिता, माझं चुकलं, पण मी जे बोलते ते बरोबर आहे ना.
ज्या माणसाला साधी घरामध्ये कणभर किंमत नव्हती, त्याच्या तोंडाकडेही कोणाला बघायची इच्छा नव्हती, आज एकाएकी सगळेजण त्या माणसाबरोबर एवढ्या मनापासून, एवढ्या आपुलकीने, एवढं चांगलं कसं काय बोलू लागले? ह्यामागे नक्की काहीतरी गुपित दडलं आहे ना. अस्मिता, अगं मी का खोटं बोलेन तुझ्याशी? आतापर्यंत मी खूप खोटं बोलले आणि खूप फायदा घेतला लोकांचा, पण आता नाही. आता मी ठरवलं आहे, मी जे करेन ना ते सत्य आणि चांगले ह्याच्याच मार्गाने करेन. आणि मला माहिती आहे, जर नंतर पुढे जाऊन शेवटी तुला सत्य समजलं असतं की हे सगळं नाटक आहे, तर तुला खूप त्रास झाला असता, म्हणून मी तुला आत्ताच सांगितलं. बरं असो, तुला आता विश्वास ठेवायचा असेल तर तू ठेव, नाहीतर नको ठेवूस. मी तुला सावध करायचं काम होतं तेवढं केलं आहे. आता जर तुला माझ्यावर विश्वास नसेल तर तू स्वतः सगळ्या गोष्टी नोटीस कर, असं म्हणत प्रिया तिकडनं निघून जाते. आता इकडे प्रिया निघून आल्यावर अस्मिता विचार करू लागते की खरंच तन्वी जे बोलली ते बरोबर आहे. अचानक सगळेजण सचिनबरोबर चांगलं कसं काय वागू लागले? तर इकडे सायली अर्जुन आता घरी आलेले असतात. घरी आल्यावर मग सायली हे अर्जुनला म्हणत असते, अहो बघताय ना, याचा अर्थ प्रतिमा आत्यांनासुद्धा प्रिया त्यांची मुलगी आहे असं वाटत नाही आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की प्रतिमा आत्याला असं का वाटत असेल? सायली म्हणते, अहो शेवटी एक आई आहे, आईला आपलं मूल ओळखता येणार नाही असं वाटतं का तुम्हाला? त्यावर अर्जुन म्हणतो, अगं पण तन्वी खूप लहान असतानाच हरवली होती, त्यामुळे प्रतिमा आत्याला तिचा स्पर्श, तिची सवय, तिची ओढ काहीही राहणं अशक्य आहे. सायली म्हणते, अहो मूल कधीही आईपासून लांब झालेलं असलं ना तरी आई मुलाची नाल कधीच तुटत नाही, आणि तसंच काहीसं प्रतिमा आत्यांच्या बाबतीतसुद्धा आहे. अर्जुन म्हणतो, सायली खरंच तू किती वेगळी आहेस गं. नाही म्हणजे खाली मगाशी तन्वीला धडा शिकवताना सायली 2.0 बनलीस आणि आता एवढी सरळ, साधी आणि माझी छान बायको बनलीस. खरंच मला ना तुझा हा स्वभाव आवडतो. सायली म्हणते, बरं पुरे झालं आता माझं कौतुक. माझ्या कौतुकासाठी आपण वेगळा कौतुक सोहळा ठेवू, पण आता सध्या महत्त्वाचं काय आहे? आता सध्या महत्त्वाचं हे आहे की आपल्याला काहीही करून प्रियाविरुद्ध जे पुरावे मिळवले ते घरातल्यांसमोर दाखवून प्रिया कशी खोटारडी आहे हे सिद्ध करायचं आहे. अहो पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? ह्या सगळ्यात ना मला एक गोष्टीचं खूप वाईट वाटते. अर्जुन म्हणतो, काय झालं? कोणत्या गोष्टीचं? त्यावर सायली म्हणते, अहो असं काय करताय? अश्विन भाऊजींचं मला खूप वाईट वाटते. अहो विचार करा ना, बिचारी अश्विन भाऊजी, त्यांनी तर एवढं मनापासून प्रेम केलं होतं प्रियावर, आणि त्यांना हे सगळं काय मिळालं त्या बदल्यात? त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, हे बघ जे काही असेल ना बायको, ते सगळं मला मान्य आहे, पण हे जे काही त्याने केलं आहे ती सगळी चूक तर त्याचीच आहे ना. त्याने बळजबरीने स्वतःच्या अंगावरती उडवून घेतलेला आहे चिखल. आपण त्याला सांगत होतो की नको त्या मुलीशी लग्न करू, पण त्यावेळी आपण ला एवढं समजावत असतानाही त्याने आपलं काही ऐकून घेतलं नाही. उलट त्याने गपचूप जाऊन लग्न केलं, आणि म्हणूनच आता त्याच्या बाबतीत हे सगळं घडतं आहे. बरं जे झालं ते झालं, आता फार विचार करायला नको. आपण सगळे आहोत ना, आपण अश्विनला सांभाळून घेऊ, त्याला आधार देऊ, असं सगळं आता अर्जुन सायलीला सांगतो. सायली म्हणते, सांभाळून तर घ्यावं लागेलच. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.